Hello, hello. This is the my artifact episode number 1748 शायद 47 ऍक्च्युली एक आर्टिफॅक्ट एक रेकॉर्डिंग आहे ती आहे ऍक्च्युली किती वाजताची आहे ती 21 तारखेची आहे. आजची तारीख काय? आजची 23 तारीख आहे. सो परवाची आहे. So artifact episode, yes. So hello, this is my artifact episode number 1748 47 48. ची तारीख आहे 23 नोव्हेंबर 2019. काल मी आर्टिफॅक्ट एपिसोड नाही केला होता, सो आपल्याला कालचा पण आर्टिफॅक्ट एपिसोड रेकॉर्ड करावा लागेल. ओके. काल सर्वात चांगलं गोष्ट काय झाली या इट वॉज what is the best thing was happened yesterday is that की आज सुट्टी भेटणार आहे. म्हणजे शनिवारी लिटरली. म्हणजे कसं आहे की गेले 3 हप्ते आम्ही कंटिन्यू काम करून राहिलोय. 3 हप्ते ना संडे सुट्टी ना काही. इट वॉज रिअली एक्स्ट्रीम वीक फॉर अस. हा जो आमचा प्रोजेक्ट सुरू आहे रोड ऍसेट GIS, याच्यामध्ये कसं आहे की आम्हाला मॉडेलिंग किती करायची आहे. आम्हाला प्रति किलोमीटर प्रति दिवस, आणि हे एका माणसाचं काम म्हणजे 1 किलोमीटर मध्ये पूर्ण कम्प्लीट करेल. सो कसं आहे की 1 किलोमीटर जर होणं पॉसिबल आहे, समज जर त्यांनी नाही का त्यांनी एवढं समज क्लिअर केलं असतं की ओट्याच्या पलीकडे समज जर काही मॉडेलिंग करायचं नाही, पण असंही नाही म्हणता येईल या लिटरली. व्हाय? कारण नाही का इथे कसं आहे की फक्त मॉडेलिंग समज देत असन तर या वी कॅन डू दिस, बट इथे मॉडेलिंग सोबत ऍट्रिब्यूट पण द्यायचे आहे. ऍट्रिब्यूट्स याने काय असते? ऍट्रिब्यूट्स याने असते की त्याच्यासोबत असलेले फीचर्स या की ते का आहे. यस. म्हणजे काय की आम्हाला ड्राफ्टिंग कशी करायची आहे. आता कर्व स्टोन आहे. कर्व स्टोन म्हणजे काय असते? कर्व स्टोन म्हणजे एक प्रकारे फुटपाथ असते. रस्त्याच्या साईडला असतो ना ते फुटपाथ या, तर तो एक प्रकारे कर्व स्टोन मध्ये काउंट केला जातो. त्याची लाईन. ओके. मोस्ट ऑफ दी लाईन आणि पॉइंट फीचर वरच खेळ आहे या. बट याच्यामध्ये कसं ऍट्रिब्यूट बहुत ही क्लिअर भरायचे. इट वॉज व्हेरी क्लिअर. आणि खूप साऱ्या गोष्टी अंडरस्टँड करायला लागते की असं आहे तसं आहे. सो या प्रोजेक्ट साठी नाही का आमचं खूप काम हळू सुरू आहे या. म्हणजे ज्याप्रमाणे एक्सपेक्टेशन होतं की एका दिवसात एक व्यक्ती 1 किलोमीटर कव्हर करेल, बट इट वॉजंट हॅपन लाईक दॅट. सो तर मग त्यामुळे प्रेशर बहुत जास्त, कामाचा जो प्रेशर आहे तो अति जास्त होता. मग त्यामुळे आमचे लास्ट वीक कंटिन्यू काम सुरू राहिलं होतं. याच्यामध्ये गलती वगैरे निघणं वगैरे स्वाभाविक गोष्ट, असं काही हे नाही, कारण स्टार्टिंगचं असं आहेच पिरियड आहे. बट सर्वात चांगली गोष्ट म्हणजे कसं आहे की आजपर्यंत नाही का आम्ही जेवढी काही मेहनत करत होतो ना ऑफिसमध्ये या, किती पण असं कोणी असं अप्रिशिएट नाही केलं की या टीमनी चांगलं काम केलंय बा, असं कोणीच नाही म्हणलं ना. सचिननी, जे आमचे प्रोजेक्ट मॅनेजर आहे ते, यशस्वी ते पण प्रोजेक्ट मॅनेजर आहे, नाही जे चेअरमॅन राजेश त्यांनी पण असं काहीच नाही म्हणलं, कधीच नाही.
आम्ही याच्या अगोदर पण प्रोजेक्ट केले. याच्या अगोदर आम्ही टॅप काढला, स्पीडवे काढला. स्टार्टिंगला स्पीडवे वॉज रिअली हॅक्टिक. या बहुत साऱ्या गोष्टीमध्ये प्रॉब्लेम्स होते स्पीडवे मध्ये. तेव्हाही अशाच प्रमाणे सिच्युएशन आली होती. पण तेव्हाही आम्ही प्रत्येक गोष्टी मॅनेज केल्या, राईट. बट कसं आहे की यावेळेस सर्वात चांगलं म्हणजे अप्रिशिएट केलं, जे आजपर्यंत कोणीच केलं नव्हतं कामाव्यतिरिक्त. अप्रिशिएट केलं की तुम्ही जे काम केलं, इट वॉज रिअली गुड, इट वॉज रिअली एक पॉझिटिव्ह फिलिंग येते यार जेव्हा आपण काम करतो. ठीक आहे, कामामध्ये कमी जास्तपणा चालतोच, यस, पण आपण एफर्ट लावून राहिलोय. आणि कसं आहे की या कंपनीने याची तारीफ केली की या इट वॉज रिअली अमेझिंग थिंग्स, इट वोंट बी हॅपन अनलेस यू डिडंट डू हार्ड वर्क. आणि याच लेवलवर आपण काम सुरू असलं की इन द एंड वी अचीव दोज टार्गेट्स. या आणि याची एक प्रकारे अप्रिशिएट केलं, त्यामुळे टीमला बहुत जबरदस्त वाटलं. आणि आजची सुट्टी दिली, शनिवारची सुट्टी. याचं महत्व नाही का, ज्या लोकांनी काम केलंय ना 3 हफ्ते कंटिन्यू, त्यांच्यासाठी नाही का हे सुट्टी इट वॉज लाईक इट वॉज व्हेरी मच. म्हणजे हे कशी एक आहे ना की वाळवंटात असणारा जो तडपणारा जो व्यक्ती आहे, तहानलेला व्यक्ती, त्याला अचानक एक बिस्लरीची बॉटल भेटते, तेव्हा तो कसा एक प्रकारे खुश होऊन जातो. या म्हणजे एक प्रकारे छोटासा तलाव दिसतो. म्हणजे वाळवंटात असलेला एका तहानलेल्या व्यक्तीला अचानकपणे एक तलाव दिसायला लागतो, तर त्याची जे एक प्रकारे हे असते ना आतमध्ये जे फिलिंग्स, दिस थिंग्स आर समथिंग रिअली डिफरंट. या अशीच आमची कंडिशन झाली होती काल. त्यामुळे that time I was feel really amazing. I feel really grateful. म्हणजे मोस्ट ऑफ द टीम मेंबर, मोस्ट ऑफ द. आणि त्यांनी सुट्टी पण नाही दिली, त्यांनी ऑफर केला आम्हाला समोसा आणि सोनपापडी, एक प्रकारे नाश्ता टाईप. सो इट वॉज रिअली गुड. या कारण कधी कधी नाही का अशा छोट्या छोट्या गोष्टी नाही का फारसा म्हणजे असं हे होते की या छोट्या छोट्या गोष्टीमुळे नाही का एक प्रकारे नाही का असं वाटते का आपल्या मेहनतीची कुणा कोणीतरी कदर करत आहे. ठीक आहे, तुम्ही पैसे नका देऊ, पेमेंट नका काढू, बरोबर. या बट नाही का याची एक प्रकारे थोडं बहुत, पण जास्त नाही. असं जर अति जास्त केलं ना का मग एक प्रकारे आदतच होऊन जाते. हा 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 सर आम्ही केलं ना काम, मग चला ना द्या ना थोडा नाश्ता वगैरे ना. म्हणजे पाणी दिलं तर दिलं केव्हा, जेव्हा व्यक्ती खरंच तहानलेला होता. आणि त्यामुळे त्या पाण्याची व्हॅल्यू अति जास्त वाढली. जरी की ते बिलकुल नॉर्मल पाणी होतं, त्याचं काहीच अशी व्हॅल्यू नव्हती, बट त्या कंडिशन मध्ये त्याची व्हॅल्यू वॉज एक्स्ट्रीम. तेव्हा तशाच प्रमाणे आम्ही ते फील करून राहिलो होतो. इट वॉज रिअली एक्स्ट्रीम. या मला मुतायला लागली यार. मला बोलायचं तर खूप काय आहे, बट मला मुतायला लागली. लेट मी मूत. ओके, यू जस्ट.
हा तुम्ही बस खाल्ल्याबरोबर झोपले सर. हा अरे वरती फिरून आलोय. वरती फिरत आहे थोडा वेळ. घुमू का मी इथं? तू झोपून आले तू झोपून नाही. अरे तू बसल्यावर मस्त वाटते Yeah, so it was all this happened yesterday. So कालचं थोडं स्पेशल म्हणजे हेच होतं की आम्हाला कामासाठी अप्रिशिएशन केलं आणि यू फील रिअली ग्रेट. येस, ऍक्च्युली काल सॅटर्डेला काम पण नव्हतं. म्हणजे कसं आहे की जो आमचा लॉट होता ना तो परवाच्या दिवशी म्हणजे शुक्रवारीच आम्ही खतम करून दिला होता. शुक्रवारच्या सेकंड शिफ्टच्या एंड ऑफ द शिफ्ट मध्ये. ओके, मग त्याच्यानंतर जेव्हा म्हणजे मी सकाळी उठलो, ऑफिसला तयार झालो, मॉर्निंगला गेल्यानंतर मग तिथे मला जे काम भेटलं ते दुसऱ्या प्रोजेक्टवर लिनोवर मी काम केलं होतं. डक HVAC डक टाकण्याचे तिथे काम केलं. मग त्याच्यानंतर जे आमचे कॅट डिपार्टमेंटचे डायरेक्टर राहुल खंडेलवार यांनी एक प्रकारे अप्रिसिएशन केलं की टीमनी एफर्ट घेतलाय. यस, जे काही असो, बट ह्या टीमनी एफर्ट घेतलाय आणि इट वॉज रिअली गुड. इट वॉज रिअली वेल. सो त्याच्यानंतर मग सुट्टी असं म्हणलं की एक प्रकारे अजीबसी हे झाली खुशी. आणि त्याच्यानंतर माझ्यासोबत जे काही झालं ऑफकोर्स ते डिस्कस करणं बहुत जास्त इम्पॉर्टंट आहे. गेल्या मागच्या हप्त्यामध्ये मला असं रिअलाइज झालं की मी एक फिल्म मेकर आहे. या अगोदर पण रिअलाइज झालं होतं. अगोदर पासून आपल्याला करीब 4 वर्षापासून आपल्याला हेच वाटते की आपण एक फिल्म मेकर आहे. यस, बट मागच्या वीक मध्ये आपण या गोष्टीसाठी आपण काही स्टेप्स घेतले की याच्या समोर आपल्याला काही ना काहीतरी करायचं आहे. याच्यासाठी आपल्याला काही ना काहीतरी करायचं आहे. बिलीव्ह मी 3 घंट्यामध्ये स्टोरी लिहिली. आणि लिटरली समजा जर मला 1 दिवस दिला असता ना, त्या 1 दिवसामध्ये मी 10 पेजेसची ती त्याला स्क्रिप्ट फॉर्मॅट मध्ये गेला. एक छोटीशी एक प्रकारे शॉर्ट फिल्म वगैरे समथिंग असं म्हणू शकते, ज्याच्यामध्ये एक मुलगा मुलीला प्रपोज करण्याचा प्रयत्न करतो, बट सम हाऊ जे काही सिच्युएशन त्याच्या समोर होत राहते जेणेकरून तो त्या गोष्टीला खूप जास्त स्पेशल बनवण्याचा प्रयत्न करतो की जेव्हा मी कोणा मुलीला प्रपोज करीन तर तो मोमेंट बहुत स्पेशल बनला पाहिजे. बट इन द एंड दॅट मोमेंट वॉज तो स्पेशल नाही, तो एक प्रकारे पुरी तरह बिघडून जातो. या एक प्रकारे समथिंग दॅट डे वॉज पनौती. आणि हेच त्या शॉर्ट फिल्म मध्ये डिस्क्राईब करण्यात आलं आहे. बट इन द एंड कधी मोमेंट आहे तो स्पेशल बनवल्यामुळे स्पेशल नाही बनवतो. कधी कधी नाही का तो मोमेंट बहुत बेकार असतो आपल्या लाईफमध्ये. इट वॉज रिअली वर्स, बट तो मोमेंट लक्षात राहतो. आणि तसाच तो मोमेंट होता त्या दोघांच्या लाईफमध्ये की त्या मोमेंटच्या लाईफमध्ये त्या दोघांनी एकमेकांना प्रपोज केला होता. The condition was really worse. That time they feel like that this moment was really worse, but in the end they realize that this is something special. This is the new test that we are discover. So yeah, it is really great. So कसं आहे की मागच्या वीक मध्ये एवढी टाईट सिच्युएशन होती. त्या सिच्युएशन मध्ये मी 2 घंट्यात स्टोरी आणि 3 दिवसामध्ये ते स्क्रिप्ट लिहिली. ओके, सो मी विचार करू शकतो समजा जर मला फ्री टाइम भेटला तर मी कोणत्या लेवलवर जाऊ शकतो.
या तर मी असा विचार केला की समजा जर मला एक पूर्ण दिवस खाली भेटत आहे, तर मी त्या दिवसात मी माझं समजा फुल एफर्टनी काम केलं तर मी किती काम करू शकतो लिटरली या स्क्रिप्ट रायटिंग मध्ये. माझ्यामध्ये ती कला आहे जे या म्हणजे एक प्रकारे हे स्टार्टिंगच आहे ना. या म्हणजे मी काय असं एक प्रकारे जस्ट विचार केला आणि लिहिलं, असे कोर्सेस केले याच्यामुळे पण असं काही फारसं काही हे नाही, बट माझ्यामध्ये आयडिया होती आणि बस मी त्याला टाईप केलं आणि ते मोबाईलवर, तेही आपल्या हिंदी मराठी लँग्वेज मध्ये. सो हे काहीतरी स्पेशल होतं. यस, जे मला माहित पडलं. सो माझ्या नजरेमध्ये मला वाटते की इट इज समथिंग रिअली गुड. ओके. तर मग काय, मग कसं मला आज सुट्टी होती आणि त्याच्यानंतर उद्या म्हणजे रविवार पण सुट्टी. सो या सुट्टीचा आपण फायदा करू बा. जर असं केलं असतं तर हे एक प्रकारे मन मारून केलं असतं. मन मारून म्हणजे काय, चला आपण ही एक गोष्ट आज आपण थोडं प्रॉपरली डिस्कस करू. ओके. मानून घे तुला बॉडी बनवण्याचा खूप जास्त शॉक आहे. तुला तुला बायसेप्स, चेस्ट वगैरे वगैरे समथिंग. नाही, बॉडी बनवण्याचं नाही, सरळ डायरेक्ट एक्झाम्पल असू. ओके. मानून घे तुला एक स्क्रिप्ट रायटर बनायचं आहे, तुला एक समथिंग असं काहीतरी बनायचं आहे जेणेकरून तुझी लाईफ बहुत बिकम बेटर बनू शकते आणि तू त्या गोष्टीमध्ये पारंगत पण आहे. पारंगत म्हणजे तू त्या गोष्टीमध्ये खूप ग्रेटफुल आहे. यस. आणि तुला असं वाटतं की समोर जाऊन मला याच्यामध्येच करिअर करायचं आहे, बट इट वॉज इन फ्युचर. हे जे काही गोष्ट आहे हे करायचं आपल्याला फ्युचरमध्ये, पण आपल्याला आजपासून आपल्याला ट्रेनिंग करायची, आजपासून आपलं स्वतःला एक प्रकारे बिकम बेटर कडे वळवायचं आहे. ओके. बट राईट नाऊ तू जॉब करत आहे 10 घंटे 12 घंटे जॉब कंटिन्यू तुझी मारून राहिलाय, बहुत जास्त मारून राहिलाय. आणि जेव्हा तू सकाळी 5 वाजता उठतो आणि ऑफिसला जातो आणि त्याच्या संध्याकाळी 5 वाजता येतो, रिअलाइज होते यार 24 घंट्यामधून 12 घंटे तर माझे असेच गेले. जेव्हा मी संध्याकाळी 5 वाजता येतो तेव्हा रिअलाइज होते की साला काय आहे, आपण काय करून राहिलो आपल्या लाईफचं, माझ्यापाशी उरतेच किती. मग 12 घंटे समज जर मी माझ्या लाईफचे या ऑफिसमध्ये बर्बाद करत आहे तर त्याच्यानंतर 8 घंटे झोपून राहिलोय तर माझ्यापाशी ओनली भेटते 4 घंटे, आणि या 4 घंट्यात माझं हागणं मुतणं सगळं करायचं आहे. तर मग तेव्हा साला आतून आवाज येते यार की नाही आपल्याला इथून निघायचं आहे. यस, आपल्याला इथून निघायचं आहे. जेव्हा आपली जेव्हा कंडिशन खूप जास्त बेकार असते ना तेव्हाच आपल्या आतून आवाज येतो की साला आता तर काही ना काहीतरी करायचं आहे. आणि त्याच सिच्युएशन मध्ये मी नाही का ती स्टोरी लिहिली, ते 2 घंट्यामध्ये 2-2.5 घंट्यामध्ये ती स्टोरी. या बस बोट आपोआप चालायला लागले, डोक्यामध्ये विचार आपोआप बनत गेले, भक्क 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 लिहायला लागलो तुम्ही. या कसं आहे की आपलं जे आउटपुट आहे किंवा आपलं जे एक प्रकारे जे एक प्रकारे असं म्हणलं गेलं की आपलं जे आउटपुट म्हणजे आपण जे काही काम करतो याचं जे काही निर्णय लागतो तो वेळेवर डिपेंड नसतो, तो सिच्युएशनवर डिपेंड असतो. या म्हणजे की सिच्युएशन बहुत बेकार आहे आणि या सिच्युएशन पासून आपल्याला निघायचं आहे आणि या गोष्टीसाठी आपण जे काही मेहनत करतो ना त्याचं फळ काहीतरी नवीन असते. इन्स्टेड ऑफ दॅट जर मी असा विचार केला असता की मला सुट्टी आहे तर मी घरी जाण्यापेक्षा इथेच राहतो रूमवर आणि लिहितो बा, तर तशा वेळेस सांगू मी गॅरंटी देऊ शकतो की मी एक शब्द पण नाही लिहिला असता. लिटरली 101% सांगतो, मी एक शब्द पण नाही लिहिला असता. व्हाय? कारण यावेळेस सिच्युएशन माझ्या साईड नव्हती. म्हणजे इथे मला कम्प्लीट टाइम होता, मी वाटेल ते करू शकत होतो. मी घरी जाऊ शकत होतो,
मी आई वडिलांसोबत हँगआउट करू शकत होतो, मित्रांसोबत हँगआउट करू शकत होतो, किंवा म्हणजे माझ्या लाईफमध्ये हा सर्वात अमेझिंग मोमेंट मी ते करू शकत होतो. बट त्या अमेझिंग मोमेंट मध्ये मी रायटिंग करण्याचा प्रयत्न करत आहे. म्हणजे कसं आहे की जेव्हा नाही का सिच्युएशन आपल्यापाशी खूप काही चांगलं आहे, तेव्हा आपण नाही का चांगलं काम नाही करू शकत. तेव्हा आपण मजेशीर कामच करतो. तर मग आपल्याला मग हे गोष्ट केव्हा शिकायची आहे? म्हणजे कसं आहे की आपण आपली सिच्युएशन चांगली करण्यासाठी आपण प्रयत्न करतो. आता आपण एक्झाम्पल थ्रू नाही जाऊ, आपण सरळ प्रॅक्टिकल बोलू. आपण मानून घे तू बायनरी कोड लिहिली, बायनरी कोड वॉज बिकेम रिली सक्सेसफुल. ठीक आहे, यांनी फिल्म बनवली आणि बहुत सक्सेसफुल झाली. तुला वाटेल त्या सक्सेसफुलची लेवल तू विचार करू शकते. ओके, म्हणजे म्हणून घे की तू बायनरी कोड बनवली, 150 करोडची फिल्म आहे आणि याचा आउटपुट वॉज लाईक 1200-1500 करोड, जे की वन ऑफ दी ग्रेट या आणि टॉप. त्यामुळे तू फेमस झाला, सगळं काय फेमस झालं, तुला अवॉर्ड्स वगैरे भेटले. इट वॉज रिअली गुड, इट वॉज रिअली ऑसम. या त्याच्यानंतर काय, आता तेव्हा तर सिच्युएशन वॉज रिअली ग्रेट, त्या सिच्युएशन वॉज रिअली अमेझिंग. आता मग त्याच्या समोर काय, असं त्याच्या समोर मग मी काही लिहिण्याचा प्रयत्न करतो तर माझा आउटपुट वॉज बिकेम रिअली रॉंग, म्हणजे माझं आउटपुट खूप खराब राहील असा म्हणण्याचा विचार करून राहिला का तू, की असं होऊ शकेल तुझ्यासोबत? वेल, मी असं म्हणतो येस, ऑफकोर्स होऊ शकते. कारण सिच्युएशन इन्फ्लुएन्स द पर्सनॅलिटी. या म्हणजे सिच्युएशन चांगली असेल तर पर्सनॅलिटीला ते इन्फ्लुएन्स करते. म्हणजे की मानून घे माझी बायनरी कोड वॉज बिकेम सक्सेसफुल, आय वॉज बिकेम सक्सेसफुल, मला खूप सारा पैसा भेटला, फेम भेटला, मी जिथे जातो लोक माझ्या मागे येतात. या माझी सिच्युएशन वॉज रिअली ग्रेट. या तर मग तेव्हा मी जर एफर्ट लावून बनवण्याचा काही प्रयत्न जरी करतो किंवा बायनरी कोड बुक ऑफ प्रेझेंट डे जरी बनवण्याचा प्रयत्न करतो तर तो तेवढा असा फारसा त्याचा आउटपुट इतका जास्त बाहेर नाही निघेल. या तर मग यशासाठी काय करायचं? याच्यासाठी काय करायचं? याच्यासाठी नाही का फोकस राहावं लागते. आता फोकस राहणं म्हणजे काय? वेल लिटरली जर आपण कोणाला विचारलं गेलं फोकस म्हणजे काय, तर बहुत सगळ्यांनी सांगता येतात. बहुत सगळेजण वेगवेगळ्या डिसिप्लिन वेगवेगळ्या पद्धतीने बहुत चांगल्याने एक्सप्लेन करतात. फोकस म्हणजे लक्ष केंद्रित करणं, एका गोष्टीवर लक्ष केंद्रित करणं. खूप सारे जण बहुत चांगल्याने सांगेल. अशाच पैकी मी एक गोष्ट सांगतो जे मला चांगली वाटते. ओके, फोकस म्हणजे काय, मी सर माझ्या प्रॅक्टिकल एक्झाम्पल वर येतो. मानून घे मला बायनरी कोड सक्सेसफुल झाली, मला बायनरी कोडचा सेकंड इन्स्टॉलमेंट बुक ऑफ प्रेझेंट डे बनवायचा आहे. ओके, तुझी सेकंड मूवी बुक ऑफ प्रेझेंट डे राहील का? वेल ऍक्च्युली कसं आहे की त्या मोमेंट मध्ये नाही का मी स्वतःला एक प्रकारे इम्प्रूव्ह करेन का, त्या मोमेंट मध्ये मी हे नाही दाखवीन का बायनरी कोड मुळेच मी सक्सेसफुल झालो आहे. नो नो नो, माझ्यामध्ये ती क्वालिटी आहे आणि त्या क्वालिटीला मी इम्प्रूव्ह करीन ऍज अ फिल्म मेकर, ऍज अ रायटर, ऍज अ ऍक्टर. किंवा असं मी समजतो की मी म्हणजे ऍक्टर म्हणजे कोणता ऍक्टर, की मी ऍक्ट करू शकतो म्हणून. या मला एक प्रकारे नाही का वेल माझ्या डोक्यामध्ये एक विचार आहे. यस, एक अशी एक कहाणी की ज्याला मी एक प्रकारे इन्फ्लुएन्स करेल. बट याच्यामध्ये आय डोंट नो, आय डोंट वॉन्ट टू टॉक अबाउट इट राईट नाउ. अरे पण आर्टिफॅक्ट एपिसोड आहे, यू हॅव टू, या यू शुड शेअर अबाउट इट. ओके, की नेक्स्ट टाइम जेव्हा माझी नेक्स्ट मूवी राहील, नेक्स्ट मूवी बायनरी कोड बुक ऑफ प्रेझेंट डे, ऑफकोर्स इट वॉज द सेकंड इन्स्टॉलमेंट ऑफ बायनरी कोड. यस, बट नाही का मला स्वतःला काही ना काही ते प्रेझेंट दाखवायचं आहे का मी फक्त बायनरी कोड मुळेच सक्सेसफुल नाही, माझ्यामध्ये दुसऱ्या पण काही क्वालिटीज आहे. या आणि ती क्वालिटीज म्हणजे माझं स्वतःच एक प्रकारे क्रिएशन. इट वॉज लाईक एक मूवी आहे, त्याचं नाव आहे छक्का. छक्का याने काय, छक्का म्हणजे आपल्या इंडियामध्ये एक प्रकारे टाबू मूवी आहे. इट वॉज रिअली डार्क मूवी. या आणि इट वॉज रिअली अनरेटेड मूवी ऑल्सो. याच्यामध्ये बहुत सारे असे नेकेड सीन्स वगैरे पण आहे.
वेल आय डोंट वॉन्ट डू दॅट. या म्हणजे मी त्या नेकेड सीनवर नाही जायचंय, कारण लोकांनाच वाटेल की नेकेड सीन म्हणजे सेक्स वगैरे. नो नो नो. वेल मी स्टोरीवर जातो. व्हॉट इज दॅट? एक मुलगा आहे, ओके, माझ्याच वयाचा मुलगा आहे, ओके. त्याच्यामध्ये हार्मोन्स मध्ये चेंज येतात. जेव्हा तो त्याचं वय वाढतो, ज्याचा तो 19-20 वयाचा होतो, तेव्हा त्याच्या हार्मोन्स मध्ये एक प्रकार अजिबसे चेंजेस येतात. ही फील्स लाईक गर्ल इनसाइड, या बट आउटसाइड मध्ये तो एक प्रकारे मुलगा राहतो, त्याची बॉडी मुलासारखी असते, बट इनसाइड तो एक मुलगी असतो. त्याला फील होते की ती एक मुलगी आहे. या एक छक्का म्हणजे असं असं म्हणायला नाही पाहिजे, बट मी लिटरली हाच शब्द वापरीन. व्हाय? कारण जेव्हा जेव्हा किंवा कोणी हा शब्द वापरेल, जे की मोस्ट ऑफ दी लोक वापरतात, असं जर मी असं म्हणलं एक छक्का मला भेटला, तर व्हॉट वी थिंक अबाउट दॅट? आपण काय विचार करतो? एक छक्का म्हणजे इट जस्ट लाईक एक असा व्यक्ती जो, आता आपल्या त्या व्यक्तीला बरोबर असं काही फारसं माहित नाही. या हे फिल्म त्याच गोष्टीला एक प्रकारे प्रॉपर डिस्क्राईब करते की एका मुलामध्ये होणारे जे चेंजेस, या जेव्हा तो तो बनतो कसा तो छक्का, हा हाऊ ही बिकेम दॅट ट्रान्सजेंडर, त्याच्यामध्ये अशी कोणती क्वालिटीज असते की त्याच्यामध्ये असं काय असते की ज्याला ते मजबूर करते ते करण्यासाठी. या आणि त्याच्यावर समाजाचा काय विरोध असतो, स्पेशली इन इंडिया. या म्हणजे मला ऑल ओव्हर वर्ल्ड मध्ये त्याच्याबद्दल काय विरोध असतो आय डोंट नो. या बाकीच्या कंट्रीमध्ये याला सपोर्टिव्ह आहे, बट इंडियामध्ये या लोकांना एक प्रकारे खूप खालच्या दर्जाचे लोक म्हणून एक प्रकारे हे नोटीस करतात की एक प्रकारे ट्रान्सजेंडर किंवा एक प्रकारे छक्का म्हणजे इट वॉज लाईक छक्का, असे टाळ्या वाजवणारे असे लोक अशा प्रमाणे विचार करतात. बट दीज पीपल्स आर पीपल. या आणि त्यांच्यापाशी पण एक ह्युमन इमोशन्स आहे, आणि त्यांच्यामध्ये पण एक प्रकारे पर्सनॅलिटी आहे. पर्सनॅलिटी म्हणजे एक प्रकारे कॅरेक्टर इनसाइड दॅट पर्सन. सो मला असं वाटतं की यांच्याबद्दल एक प्रकारे एक मूवी बनवावी, या आणि ज्याच्यामध्ये तो एक कॅरेक्टर जो प्ले करेल तो मी राहील. या म्हणजे त्याच्या लाईफ मध्ये होणारे जे काही सिच्युएशन्स आहे, काय आहे, तो कशाप्रमाणे डील करतो, त्याच्यासोबत काय होते. आता मी याच्याबद्दल फुल स्टडी तर नाही केली आहे, पण एक प्रकारे कन्सेप्ट माझ्या डोक्यामध्ये आलाय. हा आणि याच्यावर मी एक प्रकारे काम करील. येस. हा, तर मला काय म्हणायचं आहे, माझं जे क्वेश्चन्स आहे की बायनरी कोड बनवल्यानंतर जेव्हा माझी सिच्युएशन वॉज रिअली ग्रेट, तर तेव्हा मी माझ्या नेक्स्ट मूवीसाठी माझ्यामध्ये मी तोच एफर्ट लावू शकतो का जो मी एफर्ट बायनरी कोडला बनवण्याच्या वेळेस लावला होता. या बहुत गजबचा क्वेश्चन आहे. आता आपण मी जेव्हा लहान होतो ना, तेव्हा नाही का मला शाळेत जाणं नाही आवडे. या म्हणजे जेव्हा मी पहिल्यांदा शाळेत गेलो होतो तेव्हा मी खूप रडलो होतो. आईने मला शाळेत सोडून दिलं होतं, बट तेव्हा मी आईला सोडून आई घर जायचं. बट काही दिवसानंतर मग मला शाळा जबरदस्त वाटायला लागली. शाळेमध्ये कसं आहे की 1, 2, 3, 4 दिवस तुम्हाला एक प्रकारे ना आवडत. या बट 5व्या दिवशी नाही का तुमची जाग आपोआप येते की समजा तुम्ही त्यावेळेला समजा तुम्ही शाळेत नाही गेले ना, तुम्हाला तेव्हाच रिअलाइज होते यार की साला या मोमेंट मध्ये आपण शाळेत असतो, या मोमेंट मध्ये आपलं हे पिरियड असतो, या मोमेंट मध्ये आपण असं करत राहतो. या म्हणजे कसं आहे की समजा जर व्यक्तीला एक प्रकारे बार बार तेच काम कंटिन्यू करायला लावलं ना, तर व्यक्ती एक प्रकारे नाही का त्या गोष्टीमध्ये बांधून जातो. या मग गोष्टीमध्ये बांधून जातो म्हणजे काय, म्हणजे मला सांगा म्हणायचं काय? म्हणायचं सिंपल आहे रे, तू शाळा वर्षभर करत ना, राईट, दॅट्स द थिंग. हेच तर गोष्ट आहे, शाळा तू वर्षभर करत, तू असं तर नाही करत आज हप्ताभर केला आता पुढल्या हप्ते मी नाही जात, असं तर नाही करत ना. तू शाळेत रोज रेग्युलरली जात,
बस आपल्याला तेच रेग्युलर करायचं आहे. म्हणजे म्हणजे की जेव्हा माझी बायनरी कोड मूवी वॉज बिकेम रिली सक्सेसफुल आणि आय वॉज बिकेम रिली सक्सेसफुल आणि माझी सिच्युएशन वॉज रिली गुड, तर तेव्हा मला माझ्या लाईफमध्ये एक रुटीन सेट करावं लागेल. म्हणजे कसं आहे की अगोदर मला रुटीनची गरज नव्हती काम करण्यासाठी. माझं कामच रुटीन होता. म्हणजे म्हणजे मला वेळ भेटला तेव्हा मी काम करायचो. इट वॉज लाईक दॅट. या बट या सिच्युएशन मध्ये आफ्टर बायनरी कोड मध्ये माझं काम काहीच नाही. बट मला आता काम करण्यासाठी आता रुटीन हवं आहे. कारण आता मी सक्सेसफुल झालोय. आता मला या साऱ्या गोष्टी आता करावं लागत नाही. मला आता फारशी स्ट्रगल करत नाही. मला पैशाची फारशी स्ट्रगल करायची नाही. या तर मला फक्त आता माझं जे काम आतापर्यंत करून राहिलोय त्याच कामाला आपण रुटीन मध्ये करायचं आहे. म्हणजे आफ्टर आय बायनरी कोड आय नीड टू वर्क एव्हरी डे. मी एव्हरीडे काम करीन. एव्हरीडे स्टुडिओमध्ये जाईन, रायटर सोबत बोलीन, त्यांच्यासोबत गोष्टी करीन, त्यांच्यासोबत मी एक प्रकारे शेअर करीन का कन्सेप्ट काय आहे, कशाप्रमाणे मला हे जी फिल्म आहे ती बनवायची आहे, यासाठी कोणत्या गोष्टी लागेल, आपण याला अजून कशाप्रमाणे इम्प्रूव्ह करू शकतो, ऑल दीज थिंग्स. येस, जेव्हा आपण एक प्रकारे रुटीन सेट करतो तेव्हाच आपण बिकेम बेटर बनवतो. म्हणजे असं तर होत नाही ना, सलमान खानची वॉन्टेड मूवी वॉज रिअली ग्रेट सक्सेसफुल, मग त्याच्यानंतर मग त्याला सक्सेसफुल भेटलं तर मग ही इज नॉट डुईंग. ह्या मग त्याच्यानंतर त्याची बजरंगी भाईजान पण सक्सेसफुल नाही व्हायला पाहिजे, बट त्याची सक्सेसफुल झालीच ना. वाय? कारण त्यांनी त्याच्या लाईफमध्ये एक रुटीन सेटअप केला की आपल्याला असं एव्हरीडे करायचं आहे, आपल्याला शाळेत एव्हरीडे जायचं आहे. बस. आज मी खूप बोलून राहिलोय. या म्हणजे आज कसं, आज थोडस जेवण झालं आणि आज घरी आहे. या ऍक्च्युअली मी माझ्या घरी आहे आणि टेरेसवर आहे, थंडी लागून राहिली आणि आय नीड टू स्पीक. सो या, so this is all these things happened. काल ना, this is the end. हा कालचा 8 एपिसोड आहे, आजचा आपण आता रेकॉर्ड करू. So this is the end. This is my artifact episode number 1748. Right now we are at Nagpur, Wardha, Maharashtra. Thank you.